नमस्कार, सुप्रियाज आर्ट आणि क्राफ्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अवश्य आपले सजेशन कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. नमस्कार मंडळी, सध्या सणासुदीचे दिवस आहेत. रांगोळ्या, आरास यासाठी नवनवीन सजावटीच्या वस्तू पण बाजारातून आणतो. पण त्या जर आपल्या हाताने बनवलेल्या असतील तर त्याची मजा जरा वेगळीच असते. असो, आता आपण आज हे फूल बनवणार आहोत. ते एकदम वेगळे आणि आकर्षक आहे. हे 3D मोत्याचं फूल तुमच्या देवघराची शोभा नक्कीच वाढवेल. यासाठी आता लागणारं साहित्य बघूया आपण. हे आहेत 8 नंबरचे लव्हेंडर कलरचे मोती, हे आहेत 5 नंबरचे मोती मोतिया कलरचे, आणि हे आहेत 3 नंबरचे मोतिया कलरचे मोती. त्यानंतर आपल्याला लागणार आहे हा तंगूस, हा 40 mm चा आहे. त्याच्यानंतर कात्री. चला आता आपण फूल बनवायला लागूया. आता सुरुवात करूया. आपण हा तंगूस ओवून घेतलेला आहे, त्याला गाठ मारली आहे. 1 ते 1.5 मीटर असं आपण 1.5 मीटर घ्यायचा आहे तंगूस. त्यानंतर पहिल्यांदा आता आपण 5 नंबरचा एक मोती घेऊया. नंतर 8 नंबरचा, पुन्हा एक 5 नंबरचा, पुन्हा 8 नंबरचा, पुन्हा एक 5 नंबर. बघा, एक 5 नंबर, एक 8, पुन्हा 5, परत 8, 5, 8 असे 3 आणि 3 6 मोती आपण होऊन घेतलेले आहेत. त्यातला जो शेवटचा आहे त्याच्यातून आता बाहेर यायचंय, आणि त्याच्या पुढचा जो लव्हेंडर कलरचा आहे 8 नंबरचा, त्यातनं आता आपण बाहेर येणार आहे. ही गाठ इथे आहे, इथून आता आपण बाहेर आलो. आता लव्हेंडर कलरचा आहे, मग एक 5 नंबरचा, त्याच्यानंतर एक 8 नंबर, पुन्हा 5 नंबर आणि 8 नंबर, आणि 5 नंबर. एक 5 नंबर, एक 8 नंबर, 5 नंबर, 8 नंबर आणि 5 नंबर, म्हणजे 3 मोतिया कलरचे आणि 2 लव्हेंडर कलरचे असे घेतलेत. आणि आता या पहिल्या लव्हेंडर कलर मधनं आता बाहेर आलो होतो, तिथूनच आता आपण पुन्हा आत जाऊया. आता दोरा आपला इथे आहे. इथे आता आपण ह्याच्यातून 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 आणि इथून आता आपण बाहेर येणार आहोत. ह्या मोत्यातून आता आपण बाहेर आलोय. आता आपला धागा खाली आहे, त्याच्यामुळे 5 नंबरचा मोती अगोदर घालायचा आहे, मग 8 नंबरचा, पुन्हा 5 नंबरचा, पुन्हा 8 नंबरचा, आणि त्याच्यानंतर पांढरा मोती. खाली आलेला असल्यामुळे आता आपण आधी पांढरा, मग हा 8 नंबरचा, परत पांढरा, 8 नंबरचा आणि पांढरा घालून पुन्हा असा वळवून याच्यातून बाहेर येणार आहे, वरतून खाली. तर हाच क्रम आपला 6 पाकळ्यांपर्यंत राहणार आहे. आता आपण पुन्हा इथे धागा आहे हा खेचून घेतला, त्याच्यानंतर
या मण्यातून आणि या मण्यातून बाहेर आलो. आता पुन्हा धागा वरती असल्यामुळे आता पहिल्यांदा आपण पांढरा घालणार आहोत. मग लव्हेंडर कलरचा, पुन्हा एक पांढरा, लव्हेंडर कलरचा आणि परत एक पांढरा. धागा जेव्हा खालती येतो तेव्हा हा क्रम असणार आणि जेव्हा वरती असेल तेव्हा हा क्रम असणार आहे. पांढरा लव्हेंडर, पांढरा लव्हेंडर आणि पांढरा. आता पुन्हा आपण याच्यातून बाहेर येणार. आता हाच क्रम आपला उलटा होणार आहे. आपण ह्या मण्यातनं या मण्यापर्यंत येणार आहे. आता धागा खाली आलाय. आता खाली पांढरा. पुन्हा हा जो जवळचा इथला आहे याच्यातून आता आपण बाहेर येऊ आणि तसंच त्याच्या पुढचा जो पांढरा आहे हा यातनं बाहेर येऊ. तर आपल्या 5 पाकळ्या झालेल्या आहेत. 1 2 3 4 आणि 5. आता आपली शेवटची आहे. म्हणजे मग या लव्हेंडर मधनं आपण बाहेर येणार. आता आपल्याला फक्त 3च मोती घालायचे. एक पांढरा, 5 नंबर, 8 नंबर आणि पुन्हा 5 नंबर. म्हणजे आपलं हे सर्कल पूर्ण होतं. आता आधी आपले हे 3 मोती घालून त्या लव्हेंडर मधनं आपण बाहेर येणार. आता आपलं बाहेरचं सर्कल पूर्ण झालं, पण आतलं राहिलंय त्याच्यामुळे एक 5 नंबरचा घेऊन आपण ते पूर्ण करू. इथूनच आपण सुरुवात केली होती आणि इथून आता आपण हे झालं. आता बाहेर पूर्ण. त्यानंतर आता आपण हा जो वरचा लव्हेंडर कलरचा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढणार आहोत. आता हे आपलं सर्कल पूर्ण झालं. आता आपण ह्या लव्हेंडर कलरच्या मोत्यात आलो. त्याच्यानंतर पुन्हा एक 5 नंबरचा मोती घ्यायचा आहे. एक 8 नंबरचा, पुन्हा 5 नंबर आणि पुन्हा 8 नंबर, पुन्हा 5 नंबर. हे बघा, हा एक लव्हेंडर कलरचा आहे. त्याच्यानंतर हे आपण आता हे 5 असे घेतलेत मध्ये मध्ये. पुन्हा त्याच्यातनच बाहेर यायचंय. अशा प्रकारे आपण हे 6चं सर्कल केलं. असंच आता आपण प्रत्येक लव्हेंडर कलरच्या याच्यावरती करून घ्यायचंय. तर 6चं सर्कल आता पुन्हा केलं आपण. तर मी हे सगळ्याचं करून घेते.
शेवटचं सर्कल राहिलं आहे. तर आपण परत तसंच पांढरं, लव्हेंडर कलर, पांढरा, लव्हेंडर कलर आणि पांढरा. हे पूर्ण केलेलं आहे. आता इथे धागा आहे आपला. आपण आता या लव्हेंडर कलर मधनं बाहेर येऊ. पक्क करून घेऊ आता आपण हे आतपर्यंत. जे या गॅप आहेत त्या दिसणार नाही. आता आपल्याला या मोत्यातनं बाहेर यायचं आहे. आपण आउटलाईन करणार आहोत. त्याच्यासाठी आपण आता हे 3 नंबरचे मोती घेणार. असे पूर्ण कव्हर होण्यासाठी आपण आता हे 6 मोती घेतले आणि या 5 नंबर मधनं आता आपण परत बाहेर येणार. आता परत आपल्याला 6 3 नंबरचे मोती घ्यायचे आहेत. आता हे कव्हर करण्यासाठी आपण या मोत्यातनं बाहेर येणार आहोत. अशा प्रकारे आपली एक पाकळी झाली आहे. असंच आता आपण इथून इथे येणार. पुन्हा 6 घ्यायचे. या मधल्या मोत्यातनं बाहेर आलो. परत 6 मोती घेऊन त्याच्या पुढच्या मोत्यातनं पांढऱ्या. आता जसं आपण इथनं हे करत जातो ते पक्क होत जातं. मी आता हे पूर्ण करून घेते. काही शेवटचा आहे. एक पांढरा, एक लव्हेंडर आणि एक पांढरा. आता पुन्हा आत्ता जो आपण वरती नवीन लव्हेंडर घातलेला आहे त्यात आपण येणार आहोत. तर या पांढऱ्यातून आधी बाहेर आलो.
असे 3-3 मणी घालून या पहिल्या याच्यावरतीच आपण आता डबल फूल तयार केलेले आहे. त्यातल्या या पांढऱ्यातनं आता बाहेर आलो. आता पुन्हा आपल्याला आउटलाईन करायची आहे मगाच्या सारखीच. पुन्हा आता आपण 6-6 मोती घालून येणार आहोत. आता ह्याला कव्हर करून त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं दोन्ही बाहेर यायचंय. पुन्हा 6 घ्यायचे. या पुढच्या दोन्ही मोत्यातनं आता बाहेर येऊ. शेवटचं राहिलंय. या दोन्ही मोत्यातनं बाहेर येऊ. आता एकच मोत्यात येऊ आपण, मध्यभागी येऊया. या लव्हेंडर मधनं आता आपण खाली आलो. आता जिथून आपण सुरुवात केली होती तिथे आता आपण आलेलो आहोत. फक्त आता ते आपल्याला पूर्ण आणि पक्क करण्यासाठी आपण ह्या 6 मण्यातनं फिरून येणार आहोत. आता मी शेवटची गाठ बांधण्यासाठी म्हणून इथनं बाहेर येते. ती दिसणार नाही आता. पक्क ओढून इथे गाठ बांधून. सुंदरसं फूल आपलं तयार आहे. तुम्हाला हे मोत्याचं सुंदरसं फूल कसं वाटलं नक्की सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हां, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येते. त्यामुळे अजून ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजेच माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल.